बघता बघता पोलीस भरती झाली आणि पोलीस भरतीमध्ये अगदी सोप्या विषयानं तुम्हाला धोका दिलेला आहे. कारण तुम्हाला कशा पद्धतीनं प्रश्न विचारले ते तुम्ही जेवढं त्याला सोपं समजलं तेवढं तुम्हाला दूर नेलं आहे रिझल्ट पासून. कारण जेवढं चांगलं दिसते तेवढं चांगलं नसते, हे गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला वाटलं ते सोपं, परंतु तुम्हाला इथं काहीच नाही समजलं. तिथं कन्फ्युजन मध्ये टाकलेलं आहे. कोणते प्रश्न होते ते कन्फ्युजन मध्ये तुम्हाला टाकणारे, जे तुम्हाला वर्दीपासून दूर नेलेले आहेत असे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. खूप महत्वपूर्ण प्रश्न आहेत. येणाऱ्या जे आणखी बी भरती आहेत, पोलीस भरती परत येणार आहे, वनरक्षक येणार आहे, तलाठी येणार आहे, दारूबंदीची ऍड येणार आहे, हायकोर्टची एक्झाम येणार आहे. हायकोर्टची तर चालूच आहे म्हणा, 24 एप्रिलला जवळपास पेपर असेल. ओके, तर मराठी व्याकरणामध्ये काय काय चुकी झालेली आहे तुमची, तर हे संपूर्ण विश्लेषण आपण पाहणार आहोत. इथंच विद्यार्थी फसलेले आहे, कारण तुम्ही जेवढं त्याला सोपं समजलं, त्याला निग्लेक्ट केलं, तेवढंच तुम्ही रिझल्ट पासून दूर झाले. म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. म्हणजेच बघा, येणारी वर्दी बी तुमची आता फिक्स राहील, कारण तुम्ही कुठं गलती केली हे तुम्हाला समजून जाईल. चला तर मग आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेला बघा, कर्त्याच्या किंवा कर्म्याच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे क्रियापद न बदलता स्वतंत्र असते तेव्हा कोणता प्रयोग असतो? खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे या पोलीस भरतीमध्ये. 2026च्या पोलीस भरतीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न आला आणि व्याख्या बरोबर पाठ नसल्यामुळं विद्यार्थ्यांचे इथे प्रश्न चुकलेले आहेत. प्रयोगावर प्रश्न पाहायला मिळालेले आहेत. प्रयोग हा टॉपिक तुम्हाला गुण मिळवून देणार आहे. संपूर्ण टॉपिक तुम्हाला क्लिअर करायचा आहे, कारण तिथं 2 ते 3 प्रश्न तुम्ही पाहायला भेटलेले आहेत. ओके, मग यामध्ये बघा, तुम्हाला कोणता प्रयोग आहे हा ओळखायचा आहे. पहिला ऑप्शन आहे कर्मणी प्रयोग, दुसरा ऑप्शन आहे भावे प्रयोग, ऑप्शन क्रमांक 3 आहे अकर्मक कर्तरी प्रयोग, त्याच्यानंतर सकर्मक कर्तरी प्रयोग. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रयोगाचे मुख्य प्रकार 3 आहे. कर्तरी प्रयोग, ओके, त्याच्यानंतर आहे कर्मणी प्रयोग आणि त्याच्यानंतर आहे भावे प्रयोग. ओके, आता महत्वाची गोष्ट काय आहे, कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीमुळे बघा, कर्त्याच्या लिंग वचन किंवा पुरुषामुळे क्रियापदात बदल होत असेल. कुठे बदल होत असेल? क्रियापदात बदल होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कर्तरी प्रयोग म्हणतो. मग त्याच्यात सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्त्याचे विविध प्रकार पडतात, पण आपण तेवढे डिटेलमध्ये आज नाही जाऊ, कारण डिटेलमध्ये शिकण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे. त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहू. ओके, कर्त्याच्या लिंग पुरुष आणि वचनाप्रमाणे जर क्रियापदात बदल होत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग आपण म्हणत असतो. बघा, कर्म बदलला, कर्म जर बदलला, त्याचं वचन लिंग आपण जर बदलून पाहिलं, पुरुष बदलून पाहिलं, तर क्रियापदात बदल होत असेल, पदात बदल होत असेल. ओके, पदात बदल, ओके, तर काय होणार? ते कर्मणी प्रयोग. परंतु आपण हे दोन्हीही बदलून पाहिले, परंतु तिथं कोणत्याही प्रकारचा बदल नाही झाला, कोणताच नाही बदल होत. तो कसा राहतो? स्वतंत्र राहतो. म्हणून हा क्रियापद होते भावे प्रयोग. हा प्रयोग कोणता होते? भावे प्रयोग होत असते. म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि कर्त्याला आणि कर्माला याच्यामध्ये काय लागलेलं राहते? प्रत्यय. कर्ता कर्माला प्रत्यय लागलेलं राहते, प्रत्यय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे भावे प्रयोग. सहज या प्रश्नाचं उत्तर एका सेकंदात सोडवता आलं असतं, परंतु मी तुम्हाला एक्सप्लेन करून देत आहे. तिन्ही प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला इथं क्लिअर करून देत आहे. समोरचा प्रश्न बघूया. बघा, प्रश्न क्रमांक 2, यशोधन हा शब्द पुढील पैकी कोणत्या संधीने घडला आहे? आता बघा, याच प्रश्नाने तुम्ही घडले नाहीत, लक्षात ठेवा. असेच प्रश्न तुम्हाला करायचे आहे आणि असेच प्रश्न करण्याकरिता काय करायचं आहे, तर तुम्हाला डेली ॲम्बिशन अकॅडमीला भेट द्यायची आहे आणि आपली तयारी करायची आहे. पक्की तयारी करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला ॲम्बिशन अकॅडमी. म्हणून काय म्हटलं, तर तुम्हाला हे समजलं पाहिजे कसे प्रश्न विचारतात. जर तुम्हाला PYQ मी पहिल्यापासूनच सांगत आलेलो होतो, सर्व PYQच क्वेश्चन होते. 2018, 17, 16 असे PYQ क्वेश्चन होते. रिपीटेड झालेले क्वेश्चन होते. चुकीचेही प्रश्न त्यांनी टाकलेले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना गोंधळात टाकता आलं पाहिजे, त्यांचे 5-6 मार्क कमी करता आले पाहिजे. परंतु विद्यार्थी तिथंच गोंधळून राहिली त्याच प्रश्नात. मग ते प्रश्न नाही आला म्हणून आणखी 4-5 प्रश्न आपले बिघडलेले आहे. बघा, तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला ही लिंक शेअर करायची आहे, कारण त्यांचाही फायदा झाला पाहिजे. आपण इतरांचा फायदा पाहिला तर आपलाही फायदा होतोच, आहे की नाही?
बघा काय म्हटलेलं आहे, यशोधन हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीने घडला आहे, कोणती संधी आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. जर या शब्दाची फोड करतो म्हटलं यश, ओके, यश असा येते, विसर्ग निर्माण होतो. काय होतो, विसर्ग म्हणजे शब्द बोलत असताना आपल्या मुखाद्वारे हवा बाहेर फेकल्या जाते, त्याला विसर्ग म्हणत असतो आपण. ओके, यश आणि प्लस धन या दोन शब्दाने तो बनतो, मग हे आहे विसर्ग संधी. ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोर जाऊया. समोरचा प्रश्न, हाही प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे 2026च्या पोलीस भरतीमध्ये. पहिलेपासूनच हा रिपीटेड क्वेश्चन आहे, खूप वेळेस झालेला आहे. ह्या प्रश्नांना फिक्स पाठ करून ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त डोक्याला ताण नाही घ्यायचा आहे. बघा, कविश्वर हे पोट शब्द एकत्र येऊन कोणता शब्द तयार होते. आता हे संधीवर एक दोन प्रश्न विचारलेले आहे आणि मेन काय ते शब्द रिपीट झालेले आहेत. मग काय करायचं आहे, बघा कविश्वर. आता तुम्हाला इथं विलँटी कवीची वी अशी दिसत आहे, परंतु याच्यामध्ये जर ई मिसळला तर ही तयार होते दीर्घ. कशी होते, वी असा तयार होतो कवी. ओके, मग या प्रश्नाचं उत्तर होते कवीश्वर. कवीश्वर अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कवीश्वर नाही घ्यायचं, कवीश्वर. ओके, कवी प्लस ईश्वर ते एकत्र झाले म्हणून कवीश्वर होते, कवी ईश्वर नाही घ्यायचा. हे इथेही बरेचसे जण चुकलेले आहेत. ओके, चला समोरचा प्रश्न काय म्हटलेला आहे, पुढीलपैकी शब्दाची फोड कोणती फोड चुकीची आहे. आता कोणती फोड चुकीची अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता हे फोड करता आली पाहिजे. मेन काय आहे, तुम्हाला मराठी व्याकरण शिकत असताना संधी हा टॉपिक येत असताना तुम्हाला हे फोड करता आली पाहिजे. खूप महत्वाचे प्रश्न आहे. चुकीची फोड कशी केली असे प्रश्न विचारले मी तुमच्यासाठी. खूप महत्वपूर्ण प्रश्न घेऊन आलेला आहे, म्हणून ही लिंक एकदा आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायची आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे, कुठं चुकलेले आहेत हे सर्वही मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, सदाचार. आता लक्ष द्या, सत ओके प्लस आचार हे व्यवस्थित आहे, याच्यामध्ये काहीही फॉल्ट नाही आहे. अब्ज बी लिहित असताना अप येते आणि ज येते, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर षट आनंद षडानंद तयार होते. ओके, शरद काल लिहित असताना शरद ओके, शरद काल लिहित असताना शरद प्लस काल, शरद काल. ओके, हे असाच लिहिला जातो. ओके, मग चुकीची फोड करत असताना बघा, शरद काल आपल्याला देत असताना शरद काल. बघा हे चारही ऑप्शन आपल्याला इथं बरोबर वाटत आहे. शरद काल, द यायला पाहिजे, त यायला पाहिजे इथं, शरद काल. ओके, तर इथं द दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा इथं शरद कालच्या जागेवर शरद पाहिजेत. ओके, हे जे आहे ना शरद काल नाही पाहिजे, इथं काय पाहिजे, शरद काल. समजलं असं, शरद प्लस काल, शरद काल पाहिजे. ऑप्शन क्रमांक डी. ओके, समोर जाऊया. समोरचा प्रश्न 5व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे बघा, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखतात, कोणाला ओळखतात. मग सांगा, या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. केशवसूत. ओके, केशवसूत यांना काय म्हणतात, तर आधुनिक मराठी कवीचे जनक हे केशवसूत आहेत, यांना लक्षातच ठेवायचं आहे. समजलं. विष्णू वामन शिरवाडकर त्यांना कुसुमाग्रज म्हणतात. हेही प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती हातातून गेली, खूप मेहनत केली, क्षमता आपण पूर्ण लावली, परंतु यशाच्या मार्गामध्ये कुठेतरी अडथळा आलेला आहे. परंतु येणारी भरती जी आहे ती आहे कोणती, तर राज्य उत्पादन शुल्क. फिजिकल सेम राहते, परंतु फिजिकलचा मात्रा थोडी कमी राहते. जसे की 1600 मीटर असेल तर 1500 मीटर आहे. ओके, 100 मीटर राहते, गोळा फेक राहते. परंतु तुम्हाला की नाही इथं इंग्रजी हा एकमेव विषय राहतो आणि निगेटिव्ह मार्किंग राहते, म्हणून ह्या परीक्षेमध्ये लागण्याचे चान्सेस कोणाचे राहतील, जो विद्यार्थी अभ्यास करतो. पहिले पेपर आहेत, पहिले पेपर असल्यामुळं काय राहील, नंतर फिजिकल राहील. पोलीस भरतीमध्ये पहिले फिजिकल राहते, नंतर पेपर राहते, म्हणून पहिले पेपर जर असेल तर जास्त विद्यार्थी तिथं क्वालिफाय होत नाही. फिजिकल वाले जास्तीत जास्त विद्यार्थी तिथं क्वालिफाय होत नाही. मग इथं विद्यार्थी कोणते क्वालिफाय होतात, ज्या विद्यार्थ्यांचा पेपर चांगला आहे तेच विद्यार्थी इथं क्वालिफाय होतात. निगेटिव्ह मार्किंग राहते म्हणून. आणि विशेष म्हणजे पोलीस भरतीला इंग्लिश विषय नाही राहत, याला इंग्रजी विषय राहते. ओके, हा एक बेनिफिट तुम्हाला इथून मिळू शकतो 30 मार्काचा.
ओके, तर यासाठी तुम्हाला तयारी जर करायची असेल, जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करत असताना शारीरिक आणि फिजिकलची तयारी करायची होती, तशी आपली राज्य उत्पादन शुल्कसाठी ही तयारी तुम्हाला जर करायची असेल तर लेखी प्लस फिजिकलची आपली बॅच सुरू होत आहे 20 मार्च पासून. 20 मार्च पासून 8:30 वाजता आपली बॅच सुरू होत आहे. जसं पोलीस भरतीमध्ये आम्ही भरपूर सराव तुमचा करून घेतलेला आहे, सराव पेपर सोडून घेतलेला आहे, तसाच भरपूर सराव आणि सराव पेपर आम्ही तुमचे सोडून घेणार आहोत. जास्तीत जास्त नॉलेज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपला प्रत्येक विद्यार्थी लागला पाहिजे. या बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणार आहे 1 वर्ष. 1 वर्षापर्यंत तुम्ही बॅच करू शकता, तेही अत्यल्प फी मध्ये, खूप कमी फी मध्ये. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, या नंबरवर संपर्क साधायचा आणि आपली ऍडमिशन बुक करायची आहे. 90 11 37 38 82 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. लवकरात लवकर आपला निर्णय घ्या. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी 4 महिन्यात पोलीस भरती काढतो अशी, म्हणजे त्यांच्या मनात आलं होतं की आम्ही 4च महिन्यात पोलीस भरती काढतो, परंतु विद्यार्थी इथं जे जुने खोडा आहात ना, ते खूप वर्षापासून तयारी करायला लागले आणि तुम्ही 4 वर्ष कुठं दिवा लावणार आहात. म्हणून तयारी आत्तापासून करा. लवकरात लवकर ऍडमिशन बुक करा विद्यार्थी मित्रांनो, नाही तर हातातून गेलेली भरती डबल तुम्हाला मिळणार नाही. एका विद्यार्थ्याने नुकतंच, आजची न्यूज आहे की आत्महत्या केलेली आहे. गळफास घेतला लेखीमध्ये मार्क मिळून, त्यासाठी त्याला एकदा म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली. परंतु तुम्ही असं कदम उचलू नका जेणेकरून तुमच्या इथं मार्क जरी कमी आले, तुमच्या हातातून जरी भरती गेली, तर समोर तुमच्या हातात हे आहेत, याला तयारी करा. असे पद बरेचसे निघणार आहे, 75,000ची भरती निघणार आहे. कोणत्याही प्रकारची गलती करू नका, शांत मनाने विचार करा. आपल्याला आपला टार्गेट जे आहे, आपला गोल जे आहे सेट ठेवा आणि त्याच्यानुसारच वागा. टाइमपास बिलकुल करायचा नाही, कारण कशी पोलीस भरती आली, कसा रिझल्ट लागला आणि कसे विद्यार्थी लागले हे कोणालाच कळालं नाही. म्हणून तुम्हाला जर लागायचं असेल तर इमानदारीने तयारी करा आणि आजपासूनच तयारीला सुरुवात करा. यामध्ये आपण विषय शिकणार आहोत अंकगणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण आणि GK करंट अफेअर्स. ॲक्युरेट जेवढं शिकवलं तेवढंच पेपरमध्ये विचारलेलं आहे. म्हणून त्याच पद्धतीनं मी तुमची तयारी करून घेईल जे राज्य उत्पादनला विचारेल. लवकरात लवकर ऍडमिशन आपली बुक करायची आहे. ऍडमिशन बुक झाल्याच्या बादच तुम्हाला तिथं प्रवेश देण्यात येईल. ओके, बघा 6वा प्रश्न काय म्हटलेला आहे, भीमाने बकासुरास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोगावर खूप प्रश्न विचारले होते, तुम्हाला हे प्रश्न सोडवता आले पाहिजेत. काय म्हटलेलं आहे बघा, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि संकर प्रयोग अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. भीमाने बकासुरास मारले. बघा एक गोष्ट सांगतो, हा कर्तरी प्रयोग तर नाहीच. ओके, हे ऑप्शन मध्ये नाही, कारण कर्त्याला कोणत्याही प्रकारचा, इथं कर्ता कोणा, मारणारा कोण आहे, भीम आहे, भीम कर्ता आहे. परंतु इथं कर्त्याला कोणत्याही प्रकारचा प्रयोग म्हणजे प्रत्यय नसते, तर ते कर्तरी प्रयोग राहते. ओके, कर्त्याला इथं प्रत्यय दिलेला आहे, म्हणून हे काय झालं, कर्तरी प्रयोग तर नाही. ओके, मग काय करायचं आपल्याला, याचं आपण लिंग चेंज करू. याचं जर लिंग चेंज करतो म्हटलं, मी जर म्हटलं राणीने बकासुरास मारले असा शब्द दिला मी. मला एक सांगा, मी राणी या भीमाचं लिंग चेंज केलं, राणी केलं, बकासुरास मारली, इथं कोणत्याही प्रकारचं चेंज नाही झालं. मग आपण एक काम करू, काय करणार आहोत आपण आता, याचं हे जे आहे कर्म चेंज करून पाहू. एक तुम्हाला समजण्यासाठी तसं उत्तर आपला भावे प्रयोग आहेच. कसं सांगतो मी तुम्हाला. आता मी जर समजा असं म्हटलं, भीमाने हिडंबाला मारले, हिडंबाला मारले. आता कर्माचं आपण लिंग चेंज करून पाहिलं, बघा भीम तेच राहिलं, भीमाने हिडंबाला मारले. परंतु इथं लक्षात घ्या, आपण कर्माचंही लिंग चेंज केलं. बकासूर पुरुलिंगी आहे, हे नपुसक म्हणजे ही स्त्रीलिंगी आहे. इथं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही आहे. बदल जर नाही झाला तर हे राहते भावे प्रयोग. आपल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल, परंतु एवढा वेळ नाही लागत, तुम्ही सहज सोडू शकता. त्याचे नियम राहतात, ते नियम आपण ऑनलाईन बॅच मध्ये शिकवतो आणि ऑफलाईन बॅच मध्ये शिकवतो. बघा काय म्हटलेलं आहे, हळूहळू, मुळू, कुटू या शब्दातील दुसरा व चौथा दीर्घ, रिकामी जागा दीर्घ आहे. काय दीर्घ आहे, मग मला एक सांगा, याची फोड करत असताना हळू, दुसरा व चौथा म्हटलेला ळू, याच्यातनी आपण काय करतो, ऊ येते.
काय येते? उ येते. उ काय आहे? स्वर आहे. स्वर आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी. ओके, समोर जाऊया. समोरचा प्रश्न, हा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता शब्द चुकीच्या पद्धतीने लिहिलेला आहे? उज्ज्वल, उन्मेष, उत्पन्न आणि उल्लेख. बघा, हा प्रश्न जे आहे, या प्रश्नात बरेचसे विद्यार्थी गोंधळलेले होते. मग या प्रश्नामध्ये बघा काय करायचं आहे. उज्ज्वल जर लिहित असताना आपण दोन पद्धतीने लिहितो, उज्ज्वल. बऱ्याचशा जणांना व्याकरणदृष्ट्या हेही बरोबर आहे आणि बऱ्याच जाग्यावर उज्ज्वल हेही बरोबर आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा, हे उज्ज्वल हेही बरोबर आहे, तेही बरोबर आहे. उन्मेष बी बरोबरच लिहितो, उत्पन्न बी असंच लिहितो, उल्लेख बी आपण असंच लिहितो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चूक नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारचं म्हणजे हे चुकीचे नाहीत, हे सर्व काही शुद्ध आहेत. ओके, परंतु चुकीच्या पद्धतीने लिहिलेलेच नाही आहे. मग हे प्रश्न तुम्हाला इथं काय केलेला आहे? कन्फ्युज करण्यासाठी टाकलेला आहे, तुमची 4-5 मार्क जाण्यासाठी टाकलेले. म्हटलं अशा वेळेस तुम्ही कॉन्फिडंट असले पाहिजे, हे चारही ऑप्शन बरोबर आहेत. ओके, चुकीचा प्रश्न होता हा, चुकीचा प्रश्न होता, पण विद्यार्थी इथं गोंधळात पडले म्हणून 4-5 प्रश्न त्यांचे गेलेत. मग अशा वेळेस त्याला स्किप करायचं आणि समोर निघून जावं लागते. समजलं? समोर जाऊया. बघा काय म्हटलेलं आहे. 9वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीला अ लावून नवीन शब्द तयार होत नाही? नवीन शब्द तयार होत नाही. इथं अशक्य तयार होते, अप्रकाशित तयार होते, अस्वस्थ तयार होते, पण अतेजोमय तयार होते का? नाही. मग या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ओके, समोर जाऊया. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. चुकीची जोडी ओळखा. आता याच्यावर बी बरेचसे प्रश्न आले होते, कारण हे समूहदर्शक नाम आहे आणि समूहदर्शकच्या जोड्यावर बी बरेचसे प्रश्न आले होते. मग या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता आले पाहिजेत. बघा, कडब्याची पेंढी बरोबर आहे, कडब्याची पेंढी असते, लाकडाची मुळे असते, मेथीची चळत नसते, मेथीची गड्डी असते, कराटे गड्डी, मेथीची गड्डी. ओके, नाण्याची चळत राहते, पुस्तकाचा गठ्ठा बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न पाहिलेले आहेत. समोर असेच प्रश्न पाहू. कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकत जा तुम्हाला कोणत्या पदाची तयारी करायची आहे. कारण जर तुम्हाला तयारी कोणत्या पदाची करायची त्या पदानुसार मी इथं ऑनलाईन युट्यूबवर तुम्हाला शिकवत जाईल. ओके, आणि ज्याही विद्यार्थ्याला ऍप्लिकेशनमध्ये म्हणजेच कोणताही कोर्स घ्यायचा असेल तर त्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची लिंक आहे, तिथूनही जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा गुगल प्ले स्टोअरवर जायचं आहे, अँबिशन अकॅडमी पुसत सर्च करायचा, तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. एक हार मिळाल्यानं तुम्ही खचून जाऊ नका. पुन्हा उठा, पुन्हा लढा आणि या वर्षी परत पोलीस भरती येणार आहे, त्याचीही तयारी करा. सोबत ह्या भरत्या तुमच्या हातातून नाही गेल्या पाहिजे त्याचीही तयारी करा. निगेटिव्ह मार्किंगमध्ये बेस्ट फायदा राहत असतो की अभ्यासूच विद्यार्थी लागत असतो. मग तुम्हाला म्हटलेलं आहे की अभ्यास करा व्यवस्थित आणि तयारी करा. लवकरच भरती येणार आहे, असं इकडं तिकडं विचार करू नका की भरती कधी येईल, भरती कधी येईल. पोलीस भरती आली बी, गेली बी, रिझल्ट बी लागले, लोकांच्या अंगावर गुलाल बी पडले, म्हणून तुम्हाला तयारी चांगली करायची आहे. विचार करू नका लोक इथं भयकवण्याचा प्रयत्न करते. तुमचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे, तुम्हालाच लढायचा आहे, तुम्हालाच यश कीर्ती मिळवायची आहे. ओके, तर भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.